आपण पूर्ण जर ती प्रेस पाहिली तर लक्षात येईल निवेदन करत असताना सुद्धा आपलं संबंध दुःख विसरून त्या या महाराष्ट्राच्या मायबाप जनतेची सेवा करायला आज उतरल्यात आणि निवेदन करताना ज्यावेळेस दादांचे 2 कामांच्या संदर्भात विषय आला त्यावेळेस वहिनी सुद्धा अतिशय भावनिक झाल्या। मी त्यांच्याकडे पाहिल्यानंतर मला असं वाटलं की त्यांचा हुंदका बाहेर येतोय का म्हणून त्यानंतर बोलल्यानंतर माध्यमाचे प्रतिनिधी प्रश्न विचारत होते तर मी त्यांना म्हणले की आपण आता थांबायला पाहिजे कारण हा प्रश्न उत्तराची प्रेस नाही। अधिकृतपणे हे सांगितलेले हे पत्र अगोदरच दिलेलं आहे की हे फक्त निवेदन करण्यात येईल, प्रश्न उत्तर पत्रकार परिषद नाही, फक्त निवेदन करण्यात येईल हे सुद्धा माध्यमांनी लक्षात घ्यावं। आणि म्हणून या ठिकाणी मी स्वतः प्रेसला म्हणलं की आपण लक्षात घ्या, पहिल्यांदा पालकमंत्री म्हणून आल्यात, अतिशय भयंकर दुःख पचवून त्या या ठिकाणी मायबाप जनतेची सेवा करायला आणि दादांचं सामान्य माणसाबद्दल असणारं प्रेम, त्यांच्या प्रती असणारं निष्ठा, त्याचा वारसा चालवायला त्या पुढे आलेल्या आहेत। त्यामुळे आपण सुद्धा त्या ठिकाणी तेवढं थोडंसं भावनिक होऊन थांबायला पाहिजे होतं निवेदन झाल्यावर। या काँग्रेसला सांगायचं की आपण ज्या स्वतःच्या अधिकृत पेजवर आमच्या वहिनींवर टीका केली, इथून पुढे अशी टीका करत असताना आपण स्वतःकडे सुद्धा बघा। आणि दुसरं, कदाचित या पेजवर झारखंडमध्ये जे काँग्रेसचं राज्य आहे त्या ठिकाणी ज्या पद्धतीनं पेपर फुटी झालेली आहे त्याबद्दल जर या काँग्रेसच्या अधिकृत पेजवर काही त्यांनी बोलले असते तर लक्षात आलं असतं की ज्या पद्धतीनं नीटच्या बद्दल आंदोलन दिल्लीत झालं त्या आंदोलनामध्ये काँग्रेसनी आपला जो रोल प्ले केला तो खरा का खोटा हे झारखंड बद्दल काहीही न बोलणारे काँग्रेस किती इमानदारीने विद्यार्थ्याच्या बाजूने होते हे सुद्धा लक्षात येतं। ज्यांच्यावर गुंडागर्दीचे अनेक आरोप आहेत, एक लोकप्रतिनिधीच्या ऐवजी गुंड म्हणून त्यांचं व्यक्तिमत्व महाराष्ट्रा पुढे आलेलं आहे, अशा प्रवृत्तीची एक ओळख असणारा, एक परसेप्शन असणारा, एक कीर्ती त्यांची असणारा, अपकीर्ती असणारा जो व्यक्ती आहे तो पत्रकारांना एकेरीमध्ये चुप्प बसवत आहे। आणि अशा वेळेस ज्या उपमुख्यमंत्री आहे ह्या एक शब्द देखील बोलत नाहीत। त्यामुळे यामध्ये मूळ मुद्दा जो आहे हा त्यांच्या वर्तनाचा आहे। जर उपमुख्यमंत्री पदावरची व्यक्ती जर पत्रकारांचे प्रश्न घेत नाही आणि उपमुख्यमंत्री पदावरील व्यक्ती एक आमदाराला ज्यांच्या प्रतिमेच्या अनुषंगाने आधीच सांगितलं त्यांच्याकरवी पत्रकारांना चूप बसवतात, हे लोकशाहीला आणि एकंदरीत समाज जीवनाला अशोभनीय आहे। अशा वेळेस हाताची घडी तोंडावर बोट ठेवणं म्हणजे चूप बसणं आणि तशी भूमिका ही त्यांनी त्या ठिकाणी निभावल्याच्या अनुषंगानं गुंगी गुडिया हा शब्दप्रयोग त्या ठिकाणी केलेला आहे। गुंगी गुडिया ही शिवी आहे का? गुंगी गुडिया हा अपशब्द आहे का? गुंगी गुडिया हा काही अनपार्लमेंटरी विषय आहे का? नाही, हे एक वर्णन आहे आणि ते वर्णन जसं तो शब्द आहे अगदी तशाच स्वरूपामध्ये हा उपमुख्यमंत्री यांच्यावर तो अत्यंत व्यवस्थित पद्धतीने बसलाय। ते अनेक विषयावर बोलत नाहीत। अजितदादा पवार यांचा झालेला अपघात, त्या अपघाताची चौकशी का होत नाही त्यावर त्या बोलत नाहीत। या अपघातामध्ये गुन्हा अद्यापर्यंत का दाखल झाला नाही त्यावर त्या बोलत नाहीत। यासोबतच अर्थखातं त्यांना अद्यापर्यंत मिळालं नाही त्यावर त्या कुठेतरी बोलत नाहीत। आणि भारतीय जनता पक्ष त्यांच्या अधिकाराचं फार मोठ्या प्रमाणावर त्यांच्या पक्षाचं आणि त्यांच्या पक्षातल्या लोकांचा अधिकारावर गदा आणत आहे तेव्हाही त्या काही त्याच्यावर बोलत नाही। आणि असं एकंदरीत त्यांचं जे बोलणं त्यांनी जे थांबवलेलं आहे, त्यांनी जे मुकेपण आणलेलं आहे, हे मुकेपण सार्वजनिक जीवनात आणि उपमुख्यमंत्री पदाच्या एका खुर्चीवरच्या व्यक्तीला हे अशोभनीय आहे। कुठे अजितदादांसारखा खमक्या नेता, त्यांच्यासोबत काँग्रेसची मतभिन्नता होती, मतभेद होती, वैचारिक स्वरूपाच्या काही आमचा त्यांचा संघर्षही कुठे होता, मात्र त्यांच्या नेतृत्वाच्या अनुषंगानं कुठली शंका उपस्थित राहू शकत नाही।